नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पनवेल महानगरपालिकेतर्फे एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ती बघा वैद्यकीय आरोग्य विभागाअंतर्गत ही जाहिरात असणार आहे. आणि या जाहिरातीमध्ये आरोग्य विभागातील विविध पदे भरून घेतली जाणार आहेत. त्याच्यामध्ये नर्सचे असतील, औषध निर्माता असतील, वैद्यकीय अधिकारी अशी खूप सारी पदे या जाहिरातीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरही भरून घेतली जाणार आहे. तर या संदर्भातलाच हा आजचा व्हिडिओ मित्रांनो असणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरू करूया. बघा मित्रांनो, ही पदभरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. दिनांक 13/12/2025 ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि ही जी जाहिरात असणार आहे NUHM अंतर्गत म्हणजेच राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मग याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट अशी विविध पदे आहेत आणि काही पदे आहेत बघा थेट मुलाखतीद्वारे भरून घेतली जाणार आहे. त्यासाठी त्यांना वेळ दिलेला आहे 23/12/2025 पर्यंत इथे मुलाखत देऊ शकणार आहेत आणि जे बाकीचे पदे असतील त्यांच्याबद्दल ही सर्व माहिती ते सांगितलेली आहे. जसे बघा औषध निर्माता, LHV स्टाफ नर्स असेल, स्टाफ नर्स पुरुष असतील, बहुउद्योगीय आरोग्य कर्मचारी यांची जी तुमची निवड पद्धती आहे ही मेरिट लिस्टवर घेतली जाणार आहे. आणि त्यासाठी पत्ता असणार आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य विभाग, सिडको, समाज केंद्र, सेक्टर 21, कामोठे, पनवेल 410206 या पत्त्यावर तुम्हाला इथे ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज भरायचा आहे. शेवटची तारीख असणार आहे 26/12/2025 या तारखेपर्यंत तुम्हाला हा अर्ज इथे भरून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे भरता येणार आहे. आणि बघा त्याच्यानंतर तुम्हाला जर काही या पद्धतीबद्दलची माहिती पाहिजे असेल, तर तुम्हाला या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल. panvel.corporation.com या संकेतस्थळावर तुम्हाला सर्व माहिती इथे पाहण्यासाठी भेटून जाईल. तर बघा आता सरळ आपण पदाबद्दलची माहिती पाहून घेऊ. ही सर्व पदे जी आहेत NUHM अंतर्गत म्हणजेच राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत भरली जात आहेत. तर बघा याच्यामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी अशी विविध पदे तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटून जातील. तर बघा याच्यामध्ये औषध निर्माताबाबतचं पण पद आहे आणि एकूण 3 पदे भरून घेतली जाणार आहेत. तर आपण सध्या या व्हिडिओमध्ये स्टाफ नर्सेस पदे पाहणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना औषध निर्माताबद्दलची माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. आपण लवकरच त्याच्यावर व्हिडिओ बनवून नक्कीच आणू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला एक पद पाहण्यासाठी भेटून जाईल पाहण्यासाठी भेटेल स्टाफ नर्स स्त्रीसाठी आहे. एकूण पदे किती असणार आहेत? 7 पदे आहेत. कॅटेगरी वाईज बघून घ्या. अनुसूचित जातीसाठी एक आहे, जमातीसाठी एक आहे, इतर मागासवर्गासाठी एक आहे, साठी एक आहे, अदूकसाठी एक आहे आणि अराखीवसाठी एक. अशी एकूण 7 पदे इथे भरून घेतली जात आहेत स्त्रीसाठी. आता शैक्षणिक अर्हता बघा तुम्हाला ती BSc नर्सिंग किंवा GNM झालं असेल तर तुम्ही ते अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला MSc रजिस्ट्रेशन इथे कंपल्सरी असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे इथे एक्सपिरियन्स असेल त्यांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे अनुभव असेल तर त्या विद्यार्थ्यांचा इथे सर्वात अगोदर विचार केला जाणार आहे. तर अशा प्रकारची अट इथे सांगितलेली आहे. तुम्हाला ते कमीत कमी वयोमर्यादा सांगितली नाही. मॅक्सिमम तुम्ही 64 वर्षापर्यंत इथे अर्ज करू शकता. तर मग हा पगार जो भेटेल तुम्हाला मानधन 20,000 एवढं इथे दिलं जाणार आहे. परत तिसरं जे पद आहे स्टाफ नर्स पुरुषसाठी आहे. एकच पद इथे दिलेलं आहे. एकाकी पदास बिंदू नामावली लागू नाही. म्हणजे इथे कुठल्याही प्रवर्गासाठी अशी फिक्स जागा नाही. कोणताही विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार आहे. या पदासाठी पण तुम्ही BSc नर्सिंग झाले असेल किंवा GNM झाले असेल तर अर्ज करू शकता. MNC रजिस्ट्रेशन कंपल्सरी इथे असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांकडे अजूनही MNCचं रजिस्ट्रेशन नाही त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला संपर्क करा. त्या विद्यार्थ्यांचे आपण रजिस्ट्रेशन इथे करून देत असतो. तर अगदी मोजक्या फीसवर तुमचं इथे रजिस्ट्रेशन करून दिलं जाईल. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती स्क्रोल होत आहे त्या नंबरवरती WhatsAppवरती संपर्क साधा. तुमचं इथे रजिस्ट्रेशनचे जे काम असेल ते तुम्हाला ते पूर्ण करून दिले जाईल. आता बघा या पदासाठी पण तुम्हाला 64 वर्षाची एज लिमिट अशी मॅक्सिमम सांगितलेली आहे. कमीत कमी इथे सांगितलेली नाही. आणि 20,000 एवढीच इथे मानधन इथे पण दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर बघा आणखी एक पद आहे इथे परत एकदा स्टाफ नर्स स्त्रीसाठी असणार आहे. आणि हे जे पद आहे बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना HBT अंतर्गत हे नेक्स्ट पद आहे स्टाफ नर्सचं. 2 वेगवेगळ्या ठिकाणी पदे भरली जाते. एकूण 2 पदे आहेत. अनुसूचित जमातीसाठी एक आहे आणि अराखीवसाठी एक अशी 2 पदे आहेत. इथे पण तुम्हाला BSc नर्सिंग झाले असेल तर अर्ज करू शकता. GNM झालेला असेल तर देखील अर्ज करू शकता. MNC रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाईल. 64 वर्षे वयोमर्यादा इथे पण सांगितलेली आहे आणि ₹20,000 एवढं तुम्हाला इथे पण मानधन दिलं जाणार आहे.
त्याच्यानंतर बघा अशा प्रकारची सर्व पदे मित्रांनो असणार आहेत. बाकीच्या आणखी काही पदाबद्दलची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. त्याच्यावरती नवीन व्हिडिओ आपण नक्कीच बनवून घेऊ. आणि बघा इथे एक महत्त्वाची टिप सांगितलेली आहे. तसेच उमेदवारास एका अर्जापेक्षा अधिक पदांकरता अर्ज जर करायचा असल्यास प्रत्येक उमेदवारासाठी स्वतंत्र अर्ज तुम्हाला इथे सादर करायचा आहे. म्हणजे तुम्हाला अर्ज प्रत्येक वेगळा करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला फीस वेगळी लागेल, डिमांड ड्राफ्ट वेगळी लागते. सर्व डॉक्युमेंट तुम्हाला डबल लागतील. तर अशा प्रकारची ते अट तुम्हाला इथे सांगितलेली आहे. त्याच्यानंतर बघा अर्ज भरण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला जसं की अर्जात माहिती तुम्हाला बरोबर भरायची आहे. उमेदवाराचे संपूर्ण नाव, तुमची 10वी मार्कशीटवर जे असेल ते भरायचं आहे. जन्माचा दाखला तुम्हाला व्यवस्थित लावायचा आहे. ही सर्व जी डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो, तुम्हाला नंतर पुढचे व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. तर ही याला स्किप करा सध्या. आता बघा शैक्षणिक अर्हतेबद्दलची काही माहिती पण इथे सांगितलेली आहे. तुम्ही वाचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे. अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाईल. संगणक अर्हता असेल तर तुमचा इथे अगोदरच दुसऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा अगोदर तुमचा इथे विचार केला जाईल. एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट तुमच्याजवळ असेल तर. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे सर्टिफिकेट हे प्रत्येक विद्यार्थ्याने इथे लावणं कंपल्सरी आहे. तर तुम्हाला 2 पेक्षा अधिक हयात मुले असणारे हे लहान कुटुंबाचे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला ते जोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं अर्जासाठी शुल्क किती असणार आहे आणि हे शुल्क जे असेल मित्रांनो डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात घेतलं जात आहे. म्हणजे धनाकर्ष, डी त्याला आपण इंग्लिशमध्ये डी असं म्हणतो. आता बघा हे कसं आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी बघा ₹700 चा डिमांड ड्राफ्ट इथे लागत आहे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी हे ₹500 चा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इथे जोडून घ्यायचा आहे. आणि हे डिमांड ड्राफ्ट काढायचं आहे तुम्हाला कॉर्पोरेशन, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जसे हे नाव आहे ना मित्रांनो, या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढून घ्यायचा आहे. आणि बँक नेम त्यांनी दिलेला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र काढायचा आहे. अकाउंट नंबर आणि आय-एफ-एस-सी कोड पण दिलेला आहे. तर या सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे. याचा सर्व वापर करून तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर फोटो वगैरे तुम्हाला सध्याचा फोटो लावायचा आहे. आणि उमेदवारांना स्वाक्षरीसाठी राखीव ठेवलेल्या जागेत स्वाक्षरी करायची आहे. हे काय माहिती आहे ते सांगितलेली आहे. आणि त्याच्यानंतर बघा ही गुणांकन पद्धती जी आहे ते आपल्यासाठी नाही वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट या पदांसाठी ही मुलाखत पद्धती असणार आहे. आपल्या जे कामाचं आहे बघा हे वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट व विशेष तज्ञ हे पदे सोडून जे पदे बाकीची उरलेली आहेत त्या सर्व पदांसाठी ही मेरिट लिस्ट गुणांकन पद्धती ते लागू होणार आहे. तर कशाप्रकारे आहे? आता बघा पदासाठी आवश्यक गुण जे असतील क्वालिफाईंग गुण शेवटच्या वर्षाच्या आधारे तुम्हाला मॅक्सिमम 50 गुण घेता येणार आहे. जर तुम्ही नवीन हा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला हा हा तक्ता वाचून घ्यायचा आहे. तुम्हाला मॅक्सिमम 50% तुमच्या शेवटच्या वर्षाच्या आधारे घेता येणार आहे. म्हणजे तुम्हाला तुम्हाला फायनल इयरमध्ये 80% जर असतील तर त्याचे 50% तुम्हाला ते 40% असे घेता येणार आहेत. हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. तुम्हाला तुमचे गुण भेटून जातील. त्यानंतर तुमच्या जवळ अधिकची जर शैक्षणिक अर्हता असेल, आता तुम्ही JNM वरून फॉर्म भरत असाल, तुमचा BScचा जर अनुभव असेल, तर तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा 20 गुण इथे दिले जाणार आहेत. आणि शेवटी तुम्हाला एक्सपिरियन्स, अनुभवचे प्रत्येकी वर्षासाठी 6 गुण असे 30 गुण म्हणजे तुम्ही इथे 5 वर्षाचा अनुभव जोडू शकता. असे एकूण 100 गुणांची गुणांकन पद्धती आहे आणि याच्या मेरिट लिस्टवर तुमची सर्व माहिती इथे सिलेक्शन वगैरे केलं जाणार आहे. गुणांकन पद्धतीनुसार मेरिट भरण्यात येणाऱ्या पदांकरिता कोणत्याही प्रकारची मुलाखत घेण्यात येणार नाही. इथे तुमचं डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे. कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला जाणार नाही. आणि बाकीची जी माहिती असेल तुम्हाला या पनवेल कॉर्पोरेशन .com या वेबसाईटवरती पाहण्यासाठी भेटणार जसं की निवड यादी, त्याच्यामध्ये तुमची वेटिंग लिस्ट, प्रतीक्षा यादी कधी लागली या सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईटवरती पाहण्यासाठी भेटून जातील. आता बघा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणती आहेत. अर्ज भरताना तुम्हाला सर्व उमेदवारांसाठी हा इथे डॉक्युमेंट्स लागणार आहे. तर ते कोणते डॉक्युमेंट आहेत बघून घ्या मित्रांनो. सर्वात अगोदर तुम्हाला वयाचा पुरावा लागेल. शैक्षणिक अर्हतेसंबंधी सर्व कागदपत्रे लागतील. उदाहरणार्थ पदवी, पदविका प्रमाणपत्र, डिप्लोमा प्रमाणपत्र, डिग्री, कन्व्हर्शन हे सर्व लागतील. शैक्षणिक पात्रतेच्या गुणपत्रिका सर्व वर्षाच्या लागतील. संबंधित महाराष्ट्र कौन्सिल म्हणजे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र कंपल्सरीच असणार आहे. याच्याशिवाय तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. शासकीय नियम, शासकीय अनुभव ते तुम्हाला जोडायचा आहे. आधार कार्डची झेरॉक्स, पॅनची झेरॉक्स तुम्हाला लावायचे आहेत. तुम्हाला 2 फोटो तुम्हाला ते घेऊन जायचे आहेत सोबत. विवाहित असेल महिला तर त्याचं गॅझेट तुम्हाला इथे जोडायचं आहे राजपत्र. पुरुष उमेदवारांच्या बाबतीत नावामध्ये काही कारणामुळे बदल झाले असेल तर तुम्हाला शासनाच्या राजपत्राची गॅझेट तुम्हाला इथे छायांकित प्रत लावायची आहे. म्हणजे नाव बदल केल्याचं प्रमाणपत्र.
लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र जोडून घ्यायचं आहे. अर्जदारावर फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे विविध नमुन्यातील हमीपत्र जोडायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे डोमिसाईल सर्टिफिकेट जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इथे जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा एम-एस-सी-आय-टीचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला लावून घ्यायचं आहे. जात प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे आणि नॉन क्रिमिनल अशा प्रकारचे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट्स इथे लावून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारची सर्व जाहिरात होती विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला पत्ता जो असेल परत एकदा पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य विभाग, सिडको, समाज केंद्र, सेक्टर 21, कामोठे, पनवेल 410206 या पत्त्यावर तुम्हाला शेवटची तारीख असणार आहे 26/12/2025 या तारखेपर्यंतच तुम्हाला हा अर्ज इथे करून घ्यायचा आहे आणि सर्व भरतीच्या मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही पदभरती तुमची केली जात आहे. तर अशा प्रकारची सर्व जाहिरात इथे असणार आहे. आपण सर्व इम्पॉर्टंट माहिती जी आहे ती आपण या जाहिरातीमध्ये पाहून घेतलेली आहे. जर तुम्हाला यामध्ये आणखी काही शंका असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट करून विचारू शकता. सर्व विद्यार्थ्यांना आपण रिप्लाय नक्कीच देत असतो. आणि जर तुम्हाला कुठल्या दुसऱ्या पदांसाठी जर माहिती पाहिजे असेल तर ते पण कमेंट करा. आपण त्याच्यावरती दुसरा व्हिडिओ नक्कीच बनवू. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं आणखी एम-एन-सी रजिस्ट्रेशन झालेलं नाही, त्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती WhatsAppवरती संपर्क साधा. आपण त्या विद्यार्थ्यांचे अगदी मोजक्या फीसमध्ये इथे रजिस्ट्रेशन करून देत असतो. तर बघा बाकीची ही सर्व माहिती आपण आता पाहिलेलीच आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की अशाच तुम्हाला महत्त्वाच्या जाहिरातीची सर्वात अगोदर इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती भेटत जाईल आणि तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.